नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, अजित पवारांच्या विमान अपघात झाला. अजित पवारांचा त्याचा अजून तपास नाही, गुन्हा दाखल नाही. जो गुन्हा दाखल केला तो अवैध समजला जाते. म्हणजे अजित पवारांचा प्री प्लॅनिंग मर्डर केलाय का सरकारनं? सरकार असेल किंवा सरकारमधले काही जण सामील असलेली, त्यामध्ये आता अनेक जणांची नावं बाबा, दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस, अमित शहा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अशा लोकांवरती संशय व्यक्त केला जातो की बाबा तुम्ही गुन्हा का दाखल करून घेत नाही? जो काय तपास असेल तो तपास करा ना, तपास करू द्या पोलिसांना. त्यात जर काय आढळलं नाही आढळलं तर ठीकच आहे ना. पण जर अशा पद्धतीनं जर तुम्ही गुन्हाच दाखल करणार नसाल तर मात्र अवघड आहे. गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याचा तपास केला पाहिजे, जे काय पुढं होईल ते होईल, परंतु गुन्हा तरी दाखल करा. म्हणजे अशी मागणी आता लोकांकडनं जोर धरू लागलेली आहे की तुम्ही, आता लोकांमध्ये संशयाचं वातावरण फार वाढलेलं आहे किंवा अजित पवारांचा प्री प्लॅनिंगनं मर्डर केला. म्हणजे एकंदरीत प्री प्लॅनिंग, ह्याच्यामध्ये 420 बस सुद्धा दाखल व्हायला पाहिजे प्लॅनिंग करणं, परंतु गुन्हाच दाखल नाही. ते VK सिंगला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. VSR कंपनी जी आहे, ही कंपनीची विमानं सुद्धा अनेक देशांमध्ये बॅन केलेली आहेत, परंतु ते भारतातच कसं काय चालू होतं देणं घेणं करून. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एका जवळच्या नेत्याचं हे पार्टनरशिप मध्ये VSR कंपनी आहे. आणि हे सगळं असल्यामुळं विमान कंपनीवर साधा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये विमान कंपनीचे जे आजवर झालेले जे अपघात आहेत हे काय नवे राहिलेले नाही. संजय गांधी यांचा अपघात झाला विमानाचा. त्यानंतर गुजरातमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा अपघात झाला. त्याच्यामध्ये जवळपास 293 प्रवासी ठार झाले. हैदराबादचे जे मुख्यमंत्री होते जगनमोहन रेड्डी यांचे वडील, त्यांचा सुद्धा अपघाती निधन झालं. म्हणजे बऱ्याच जणांचा विमान अपघात झाला. अजित पवारांचा झाला. दस्तूरखुद्द मिलिटरीचे जे मेन होते बिपिन रावत, त्यांचा सुद्धा अपघात झाला विमानाचा. आणि ह्या प्रत्येक अपघातामागं शंका जोडल्या गेलेल्या आहेत किंवा हा अपघात जो झालेला आहे हा अपघात साधा सुद्धा नसून ह्याच्या मागं काहीतरी कट कारस्थान आहे आणि त्या कट कारस्थानामध्ये हा अपघात झाला असं बोललं जातं. परंतु या गोष्टीच्या अद्याप तरी चौकशा झालेल्या नाही. त्या म्हणजे चौकशा कधी होणार हा सगळ्यात महत्वाचा विषय झालेला. म्हणजे चौकशा जर नाही झाल्या, बघा प्रत्येक चौकशी बंद पडलेली आहे. बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर पडलं, अपघात झाला, त्याची चौकशी शून्य. हैदराबादमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले रेड्डी, त्यांचा अपघात झाला, चौकशी बंद. विजय रुपानी यांचं गुजरातमध्ये जे विमान पडलं त्याच्यामध्ये 293 माणसं मेली, त्याची चौकशी बंद. आता त्याचा अहवाल कळाला त्या ब्लॅक बॉक्समध्ये की एक जणाने, ड्रायव्हरने, त्याच्या पायलटने फ्युल काढला होता. म्हणजे कारण दिलं जातं. म्हणजे ह्याच्या मागं काय मास्टर माइंड कोण आहे, त्याने का फ्युल काढला, काय झालं हेच नाही. अजित पवारांचा विमानाचा अपघात झालाय, या अपघाताची सुद्धा चौकशी नाही, साधी गुन्हा दाखल नाही. उगाच छातोरमातोर सगळं, कुठं CID आली, कुठं BID आली, कुठं काय आलं, हे सगळं सुरू आहे. विमान कंपनीकडनं चौकशी आहे, सरकारकडनं चौकशी सुरू आहे, परंतु सरकारच्या ज्या चौकशा असतात या चौकशा त्याच्यावरती शंका उपस्थित करण्यासारखं आहे. अजित पवार यांचा अपघात झाला त्या अगोदरचं म्हणजे 27 तारखेचं जे CCTV रेकॉर्डिंग अजित पवारांचं फुटेज यायला पाहिजे होतं की संध्याकाळी 10 नंतर अजित पवारांचं कुठल्याही प्रोग्रामचं कशाचंच पुढं आलेलं नाही. संध्याकाळी 10 नंतर अजित पवारांचा फोन नाही, कोणाला काहीच नाही. आता हे विमानामध्ये बसून अजितदादांनी फोन केला असं सांगितलं जातंय.
परंतु ते खरं कितपत खोटं कितपत आणि ते जर वरतून जर मोबाईलला कनेक्ट होत असेल तर अजित पवार ज्या ज्या टावरपासून आले त्या त्या टावरला सगळीकडे लिंक व्हायला पाहिजे अजित पवारांचा मोबाईल. तिथून सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे, परंतु ते सुद्धा घेतलं जात नाही. 27 तारखेला अजित पवारांना नाना प्रफुल्ल पटोलेंचा फोन आला. एक फाईल आहे, महत्वाची आहे, आजच्याच साईन करून पाहिजे. त्यानंतर अजितदादांनी 7 वाजता विमान बुक करायला सांगितलं. 10 वाजता फाईल आली, 10-11 वाजता. म्हणजे अजित पवार बायकारनं जाणार होते, परंतु अचानक फोन आल्यामुळं पुन्हा विमान ठरलं गेलं. जे विमान ठरलं ज्याची जी लिस्ट आली त्या विमानाची, त्याच्यामध्ये पायलट वेगळे, त्याचं आतमध्ये सगळा स्टाफ वेगळा होता. जी अगोदर लिस्ट आली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अजित पवार विमानात बसायला गेले 28 तारखेला, त्यावेळेस पायलट वेगळे, विमान वेगळं, गुजरातवरनं विमान आलं गेलं असं बोललं जात आहे. म्हणजे जे त्यामध्ये निधन झालं त्या पिंकी माळीचं, त्या पिंकी माळीच्या वडिलांनी सुद्धा हेच सांगितलं की बाबा, त्यांच्या वडिलांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, विमान बदललं, पायलट बदललं, सगळं अचानक कसं काय ठरलं म्हणले. अशा अनेक शंका उपस्थित त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. तर या प्रकरणानंतर खरं पाहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. बारामतीच्या जे विमानतळ ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं तिथं गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र त्याच्यावरती पोलिसांनी तपास करणं गरजेचं होतं की त्या विमान कंपनीकडे जाऊन हे ते शोधणं गरजेचं होतं. अजित पवारांच्या मोबाईलचं लोकेशन शोधणं गरजेचं होतं. यावरती तपास पूर्ण होणं गरजेचं होतं, परंतु असं झालेलं नाही. तपासच सगळा जाग्याला थांबलेला आहे. आता तो जो विमानाचा ब्लॅक बॉक्स आहे, त्या ब्लॅक बॉक्समध्ये कळतं की काय झालं, विमान कसं पडलं, काय झालं. ते अख्खं विमान रेकॉर्डिंग होतं, इंजिन रेकॉर्डिंग होतं, खोटं बिघाड झाला तो. आतमधल्या माणसांचं संभाषण सुद्धा, बोलणं सुद्धा रेकॉर्डिंग होतं. अगदी सुई पडलेलं सुद्धा रेकॉर्डिंग होतं. म्हणजे एवढं भारीतले कॅमेरे त्या विमानामध्ये असतात. आता हे सगळं रेकॉर्डिंग होतं. कोणीतरी अगोदरच म्हटलं होतं की अतुल लोंढे यांनी म्हटलं की बाबा आता हा ब्लॅक बॉक्स सुद्धा खराब होईल, सापडायच्या आधीच म्हणले होते. तर तसंच झालं. ब्लॅक बॉक्स खराब झालाय म्हणून सांगितलं गेलं आणि अमेरिकेला पाठवलाय असं सांगितलं गेलं चौकशीसाठी. तो चांगला दुरुस्त करण्यासाठी अमेरिकेला पाठवलाय. म्हणजे ते सुद्धा संभाषण काहीच बाहेर आले नाही बघा. म्हणजे किती संशय या सगळ्या प्रकरणाभोवती, गुंता किती या प्रकरणाभोवती झालाय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हा सगळा गुंता झालेला आहे. नेमकं मर्डर कशामुळे झाला, अपघात कशामुळे झाला. म्हणजे काही जणांचं असं म्हणणं येतंय की अजित पवार यांना 27 तारखेलाच मारला असणार आहे, त्यांचा मर्डर केला आणि त्या विमानामध्ये त्यांना ठेवलं गेलं आणि हे विमान तिकडं आणून पाडलं गेलं. आता त्या विमानामध्ये इंधन सुद्धा अतिरिक्त इंधन, म्हणजे 1500 लिटर इंधन होतं. 5000 किलोमीटर विमान जाईल एवढं ठेवण्याची गरज नव्हती. विमान उतरायला सुद्धा त्यांना पुणे जवळ होतं, मुंबई जवळ होते. 20 मिनिटात मुंबईला विमान जातं, 20-25 मिनिटामध्ये. तर तिथं का ते नेलं नाही असा सुद्धा आता सगळ्यांनी तर्क काढलेला आहे की बाबा इथं जर धावपट्टी खराब होती. आता सुरुवातीला तर सांगितलं गेलं 8:46 की विमान बारामतीत धुका असल्यामुळे विमान पडलं आणि 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. पुन्हा 1-1:30 वाजता सांगितलं की नाही 5च जण होती म्हणले. आणि विमानाची लिस्ट पाहता अजित पवार, अमकं तमकं अशी नावं जी होती, परत म्हणली 5च माणसं विमानात होती. म्हणजे सगळ्या शंका आहेत त्याहून दुसरं की पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नाही ह्याचाच अर्थ की त्याच्यामध्ये शंका घ्यायला वाव ठरलेला आहे. म्हणजे अनेकांनी, मगाशी मी जे म्हटलं की बऱ्याच जणांनी म्हटलं की अजित पवारांना 27 तारखेलाच मारला असेल आणि ते विमानामध्ये नेऊन ठेवलं असेल रातोरात. म्हणजे अजित पवार देवगिरी बंगल्यावरनं जे निघाल्यानंतर अजित पवार कुठं कुठं थांबले का डायरेक्ट विमानतळावरती गेले हा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेला नाही. जो सीसीटीव्ही फुटेज आला तो गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेला होता आणि गुलाबी रंगाचं जॅकेट अजित पवारांनी फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतच घातलेलं होतं, निवडणूक काळामध्ये घातलेलं होतं. तो व्हिडिओ बाहेर आला आणि तो व्हिडिओ म्हणले अजित पवार हे काय विमानात बसत होते, परंतु तो व्हिडिओ तो नव्हताच. म्हणजे अजित पवारांचं देवगिरी बंगल्यावरून निघाल्यापासूनच एकही रेकॉर्डिंग बाहेर आलेलं नाही. विमानतळावरती गेलेले सीसीटीव्ही बाहेर आले नाही.
बारामती विमानतळावरचं सीसीटीव्ही विमान कंपनीचं हे अजिबात बाहेर आलेलं नाही. तिथं जे आजूबाजूला परिसरात जे विमान कसं आलं काय आलं ते बाजूबाजूला ज्या सीसीटीव्ही होत्या त्याच्यामध्ये ते विमान दिसलेलं आहे. आणि ते विमान धावपट्टीवरती न पाडता बाजूला नेऊन तिकडे पाडलं गेलेलं आहे. म्हणजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं म्हणजे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे की तो अपघात आहे. परंतु इतर सगळ्या जणांचं म्हणजे रोहित पवार हे ते सगळ्यांना वाटतं की हा अपघात नसून हा प्री प्लॅनिंग केलेला मर्डर आहे आणि याचा शोध आज नाही उद्याच्याला लागणार आहे. जर सरकार बदललं 2029ला तर ही सगळी मंडळी अशा केसमध्ये जेलमध्ये जातील. म्हणजे अनेक केसेस होणार आहेत या लोकांवरती ज्यांनी जे आतापर्यंत अति केलंय त्या प्रत्येक प्रकरणामध्ये केस या लोकांवरती होत्याल आणि सगळी जेलमध्ये जातील. मात्र 2029ला जेव्हा सरकार बदलल तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल. तत्पूर्वी या प्रकरणाचा उलगडा होणार नाही असंच एकंदरीत आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीर कडाळे पाटील.